मागील 24 तासात विदर्भात उष्णतेची लाट होती। चंद्रपुरात सर्वाधिक 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर वर्धा इथे 41 अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे। विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा तर राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे। उन्हाचा कडाका वाढल्यानंतर भाज्यांच्या दरातही वाढ झालेली आहे। किलोमागे भाज्यांचा दर 80 ते 120 रुपयांच्या घरात जाऊन पोहोचलाय। लिंबू, काकडी आणि गव्हाच्या दरातही वाढ झाली आहे। हरभऱ्याची आवक दिवसेंदिवस वाढते आणि सिल्लोडच्या बाजारात हरभऱ्याची 3 क्विंटल आवक झाली आहे। सिल्लोडमध्ये हरभऱ्याला सरासरी 5200 रुपये दर मिळालाय, तर पुणे बाजारात हरभऱ्याला सर्वसाधारण 7750 रुपये इतका दर मिळाला। राज्यातील बाजार समित्यांमध्ये 45,000 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे। यात पुणे बाजारात लोकल कांद्याची 15,000 तर अहिल्यानगर बाजारात उन्हाळ कांद्याची 11,000 इतकी आवक झाली आहे। कांद्याला कमीत कमी 1100 ते 1800 रुपयांपर्यंत दर मिळालाय। राज्यातील बाजार समित्यांमध्ये 254 क्विंटल गव्हाची आवक झाली आहे आणि गव्हाला 2625 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय। सोयाबीनची मागणी घटल्यानं सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे। सोयाबीनचा हमीभाव 4892 रुपये असताना सोयाबीनला केवळ 3626 रुपये इतका दर मिळतोय, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। देशातील साखरेचं उत्पादन गरजेपेक्षा कमी होणार असल्यानं साखरेचे दर वाढण्याची शक्यता आहे। देशाला वर्षाला 280 लाख टन साखर लागते, मात्र यंदा 259 लाख टन साखरेचं उत्पादन होईल असा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर महासंघानं वर्तवलेला आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचं उद्घाटन जून महिन्यात होईल असं अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी जाहीर केलं। विमानतळाला भेट देऊन त्यांनी सुरू असलेल्या कामांची पाहणी केली, तर या विमानतळामुळे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी होणार आहे। पनवेल आणि कर्जत यांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचं काम प्रगतीपथावर असून त्यात एक महत्त्वाचा टप्पा पार करण्यात यंत्रणांना यश आलेलं आहे। या मार्गावर मोहोपे या स्टेशनवरून पहिला एंड अनलोडिंग रेक चालवण्यात आलेला आहे। मध्य रेल्वे मार्गावरील प्रवास गतिमान होणार आहे। बदलापूर ते कर्जत मार्गावर 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेच्या प्रकल्पाला सरकारनं मंजुरी दिली आहे। 32.460 किलोमीटर लांबीच्या ब्राउनफील्ड रेल्वे प्रकल्पाला सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे। मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या विरार डहाणू चौपदरीकरणाचं काम 35% पूर्ण झालंय, तर 2027 पर्यंत पूर्ण करण्याचं काम MRVCचं लक्ष्य आहे अशी माहिती रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेली आहे आणि या नव्या मार्गिकेमुळे लोकल रेल्वेच्या 200हून अधिक फेऱ्या वाढणार आहेत। पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलमध्ये फुकट्या प्रवाशांचं प्रमाण वाढलंय। अशा प्रवाशांना हेरून दंडात्मक कारवाई करण्यात टीसींनी विक्रमी कामगिरी केली आहे। गेल्या वर्षभरातील तिकीट तपासणीच्या मोहिमांमध्ये टीसींनी 12,290 प्रवाशांना पकडलं असून त्यांच्याकडून 54 लाखांहून अधिक रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। मुंबईत एसटी कंत्राटदार कंपनीनं दिलेल्या मुदतीमध्ये 5150 गाड्या न पुरवल्यानं महामंडळानं कंपनीला पत्र पाठवलंय। मेच्या 22 तारखेपर्यंत 1287 बस न पुरवल्यास कंत्राट रद्द करण्याचा इशाराच परिवहन खात्याचे मुख्य सचिव संजय सेठी यांनी या कंपनीला पत्राद्वारे दिलाय। केईएम रुग्णालयामध्ये आता अवयव प्रत्यारोपणासाठी रुग्णाला फार काळ वाट पाहावी लागणार नाहीये, कारण भविष्यात रुग्णालयात हेलिकॉप्टरमधून अवयव आणता येणार आहेत। त्यासाठी प्रस्तावित 45 मजली आयुष्मान शताब्दी टॉवरवर हेलिपॅड उभारण्यात येणार आहे। राज्यातील औषध विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त पदांमुळे त्याचं कामकाज अडचणीत आलेलं आहे। मंजूर पदांपैकी तब्बल 75% पदं रिक्त आहेत। राज्यात 200 औषध निरीक्षकांची पदं मंजूर असून त्यापैकी केवळ 48 पदांवर अधिकारी कार्यरत आहेत। तसंच बनावट औषधांचे तपासणी अहवाल येण्यास विलंब लागत असल्यामुळे त्याचा परिणाम रुग्णांवर होतोय। भारतात प्रवेश करण्यासाठी, राहण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी बनावट पासपोर्ट किंवा व्हिसा वापरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 10 लाखांपर्यंत दंड ठोठावण्यात येईल। नवीन इमिग्रेशन विधेयकात ही तरतूद करण्यात आली आहे। मुंबईसह ठाणे, नवी मुंबईमध्ये इमारतीचं बांधकाम करणाऱ्या कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर आहे। अनेक प्रकल्पांमध्ये नियमन धाब्यावर बसवले जातात, परिणामी अनेक दुर्घटनांमध्ये कामगारांना आपला जीव गमवावा लागतो। निवृत्तीनंतर 3 महिन्यात सरकारी निवासस्थान न सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाईबरोबरच गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। या आदेशाची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयानं राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाला खुलासा करण्यास सांगितले। लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या तरुणाच्या आईला भरपाई नाकारणाऱ्या मध्य रेल्वेला उच्च न्यायालयानं झटका दिलाय। न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी मृत तरुणाच्या आईचा दावा मान्य करत 8 लाख रुपयांची भरपाई मंजूर केली आहे। रेल्वेनं भरपाई द्यावी असे आदेश न्यायालयानं दिले।
शालेय शिक्षण विभागाकडून 11वी-12वीतील मुलींना मोफत शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहन योजना राबवली जाते. मात्र मागील 3 वर्षात या योजनेतील मुलींच्या संख्येत कोणतीही वाढ झाली नसल्याची माहिती आर्थिक पाहणी अहवालातून पुढे आली आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथे भरणारा कुंभमेळा हा साधारणतः 13 महिने कालावधीचा असतो. मात्र यंदा तब्बल 71 वर्षांनी अभूतपूर्व योग येणार आहे. गुरुग्रहानं सिंह राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर तो 2 वेळा वक्री होणार आहे आणि त्यानंतर तो नियमित भ्रमण करून पुढील राशीमध्ये 24 जुलै 2028 रोजी प्रवेश करणार आहे आणि त्यामुळे यंदाचा कुंभमेळा तब्बल 28 महिने चालणार आहे. बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं प्रवेश शुल्क 94 वरून 103 रुपये करण्यात आलेलं आहे. तसंच इतर तिकिटांच्या दरातही 10% वाढ करण्यात आली आहे. उन्हाळी सुट्टीच्या तोंडावर ही मोठी दरवाढ केली आहे. परिणामी नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. मुंबई महापालिकेनं घरोघरी शौचालय उभारणीसाठी वैयक्तिक 11,000 रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय. यापूर्वी घरगुती शौचालयासाठी केंद्र शासनाचे 4,000 आणि राज्य शासनाचे 1,000 रुपयांबरोबर महापालिकेकडून 2,000 रुपयांचं अनुदान देण्यात येत होतं. आता ही रक्कम वाढवल्यानं लाभार्थ्याला एकूण 16,000 रुपयांचं अनुदान प्राप्त होणार आहे. मी अत्यंत गरिबी आणि हलाखी पाहिलेली आहे. माझं आयुष्य गरिबीत गेलंय, पण या गरिबीचं कधीही ओझं वाटलं नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. इंफाळ आणि गुवाहाटी भागात 88 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. यावेळी 4 तस्करांना जेरबंद करण्यात आलं असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे. मी जात आणि धर्माच्या आधारावर कधीही भेदभाव करत नाही. जो करेगा जात की बात उसको मारूंगा लात, असं मी म्हणत आलेलो आहे. निवडणूक हरलो किंवा मंत्रिपद मिळालं नाही तर मी काही म्हणणार नाही. मी माझ्या तत्वांवर आधीपासून ठाम राहिलो आणि राहीन, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. पुन्हा एकदा पाहूयात गावाकडच्या महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा देवेंद्रजी टीममध्ये होते. आता ते मुख्यमंत्री आहेत. आमची एक टीम आहे. आम्ही जे काही काम केलंय ते छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून केलंय, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर टीका केली आहे. काँग्रेसच्या नसानसात औरंगजेबी प्रवृत्ती भिनली आहे. फडणवीसांची संवेदनशील नेतृत्व म्हणून ओळख आहे. हर्षवर्धन सपकाळ कोण इथपासून सुरुवात होते. आधी त्यांनी स्वतःची ओळख निर्माण करावी, मग फडणवीसांवर बोलावं, अशा शब्दात प्रवीण दरेकर यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या टीकेचा समाचार घेतलाय. स्वतःचं अस्तित्व दिल्लीला दाखवण्याचा सपकाळ यांचा खटाटोप सुरू आहे, अशी टीका मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. काँग्रेसनं आधी पराभवाचं आत्मचिंतन करावं, मग सरकारवर टीका करावी, अशा शब्दात सामंत यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर निशाणा साधलाय. औरंगजेब हा देशाचा आयकॉन होऊ शकत नाही. आम्ही त्याचा विरोध करतो. स्वतःच्या बापावर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीचं कौतुक होत असेल तर त्या व्यक्तीविरोधात आम्ही उभं राहू, असा इशारा महाराष्ट्र गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी दिलाय. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी विश्वास देवकाते यांना उमेदवारी द्यावी, यासाठी बारामतीमध्ये धनगर समाजाच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन मागणी करण्यात आली. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार देवकातेंना उमेदवारी देणार का, याकडे धनगर समाजाचं लक्ष लागून राहिलंय. पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक पार पडली आणि या बैठकीत सुप्रिया सुळेंनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचा या बैठकीतून आढावा घेण्यात आला. खासदार अशोक चव्हाण यांचे सख्खे मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या 23 मार्च रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडणार आहे. मुस्लिम समाजानं 100 वेळा नमाज पठण करण्याला हरकत नाही, पण त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान देखील आत्मसात करावं, असं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय. तसंच मुस्लिम समाजात डॉक्टर, वकील, इंजिनियर घडले तर समाजाचा विकास होईल, असं देखील गडकरी म्हटलेत. इंदापूरचे लोक नेहमी चांगल्या विचाराला आणि चांगल्या विचाराच्या माणसाला साथ देतात. मात्र हल्ली मुस्लिम समाजाबद्दल काही ठिकाणी चुकीचा प्रचार केला जातोय, असं म्हणत मंत्री दत्तात्रय भरणेंनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मोठं विधान केलंय. तर मंत्रीपद हे रुबाब करण्यासाठी नसतं, आम्ही काय केलं याचं उत्तर काळ तुम्हाला देईल, असं देखील भरणे म्हटलेत. लाडक्या बहिणींमुळे शासकीय तिजोरीवर थोडा ताण आहे, हे मान्य करावं लागेल. त्यामुळे थोडी पत्र द्यायची कमी करा, असं वक्तव्य क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलंय. इंदापूरमध्ये राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या भव्य नागरी सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वक्तव्याचा खासदार सुप्रिया सुळेंनी समाचार घेतला. बहिणींच्या विश्वासावर सरकार निवडून आलं, मात्र आता सरकारला लाडक्या बहिणींची अडचण होते, असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला. बहिणी तुमच्या दारात मागायला आल्या नव्हत्या, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी भरणेंना सुनावलं. देवेंद्र फडणवीस औरंगजेबा एवढेच क्रूर आहेत. औरंगजेब आणि फडणवीस यांचा कारभार एकसारखाच असल्याचं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य पुसण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोपही सपकाळ यांनी केला.
किरीट सोमय्यांवर कारवाई करण्याची मागणी तंजीम-ए इन्साफ संघटनेनं केली आहे. बांगलादेशी रोहिंग्यांच्या आडून मुस्लिम धर्मियांना टार्गेट केलं जातंय असा आरोप करत संघटनेनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंच्या थेट नियुक्तीचा प्रस्ताव गेली अनेक वर्ष प्रलंबित आहे. येत्या काही दिवसात कॅबिनेटमध्ये यावर निर्णय व्हावा यासाठी खेळाडू सागर मगरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. सागर मगरे हे स्वतः तलवारबाजी प्रकारात शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते आहेत. मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेनं न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी उल्लाथन अरुणाचलम याला अटक केलेली आहे. आरोपीला 18 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 122 कोटींच्या घोटाळ्याचं प्रकरण उघडकीस आल्यापासून अरुणाचलम फरार होता. नाशिक जिल्ह्यातील कळवणमध्ये एका ग्रामसेवकाच्या पतीनं विषप्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. आमदार नितीन पवार आपल्या पतीला वारंवार त्रास देत असल्याचा आरोप या महिलेनं केला. विधानसभा निवडणुकीत विरोधात काम केल्याचा राग काढत असल्याचं या महिलेनं तक्रारीत म्हटलंय. तर या आरोपात कुठलंही तथ्य नसल्याचं म्हणत आमदार पवारांनी आरोप फेटाळून लावले. पुण्यात पतित पावन संघटनेकडून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलं. औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण करणाऱ्यांविरोधात पुण्यातील लाल महाल समोर हे आंदोलन करण्यात आलं. शिवनेरी शयनयान इलेक्ट्रिक 2 बस ऑर्डिनरी स्लीपर या बसमध्ये दिव्यांगांसाठीची 1-4 सुविधा अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीये. पण लाडक्या बहिणींना अर्ध्या दरात तिकीट आणि ज्येष्ठांना मोफत प्रवास दिला जातोय. त्यामुळे नागरिकांनी राज्य परिवहन मंडळाला सवाल केलाय. यवतमाळ जिल्ह्यातील 9 एसटी डेपोला प्रत्येकी 10 अशा एकूण 90 नव्या एसटी बसेस उपलब्ध होत आहेत. त्यापैकी यवतमाळ आणि उमरखेड या डेपोला प्रत्येकी 5 बसेस मिळाल्यात. या बसेसचं पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलंय. भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव खुर्द शिवारात असलेल्या ग्रामदैवत आसरा मातेच्या मंदिरासाठी वनविभाग रस्ता करू देत नाहीये. मात्र राखेची वाहतूक करणाऱ्या डंपरसाठी वनविभागातून रस्ता उपलब्ध कसा होतो असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला होता. याबाबतची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेत रस्ते बंद केले. नांदेड शहराजवळच्या पुयनी गावात आंबे तोडल्याच्या कारणावरून एका निवासी शाळेतील वॉर्डननं 3 शाळकरी मुलांना जबर मारहाण केली आहे. या प्रकरणी लिमगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अमरावती एमआयडीसी मधील कापसाच्या गाठी असलेल्या गोडाऊनला भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज असून या आगीमध्ये लाखोंचं नुकसान झालंय. अग्निशमन दलानं या आगीवर नियंत्रण प्राप्त केलं. होळीच्या पूर्वसंध्येला गोंदिया जिल्ह्यातील ग्राम सावंगी येथील एका युवकाचा गळा चिरून हत्या करण्यात आली होती आणि या प्रकरणातील आरोपीला अटक झाली आहे. मात्र या प्रकरणात अन्य काही आरोपींचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करत त्यांनाही अटक करण्यात यावी या मागणीचं निवेदन गावकऱ्यांनी पोलीस निरीक्षकांना दिलं आहे. माणगाव म्हसळा मार्गावर चांदोरे गावाजवळ एका धावत्या कारला अचानक आग लागली. चालकानं गाडी वेळीच बाजूला घेतल्यानं मोठा अनर्थ टळला. दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय.